जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आपल्या आत्ताच्या गोष्ट आहे 51वी आणि गोष्टीचं नाव आहे मुचकुंदावर कृपा. तर परीक्षित महाराजांनी काल यवन जळून भस्म झाल्याची घटना ऐकली. तेव्हा त्यांनी झोपलेल्या व्यक्तीविषयी श्री शुकदेव गोस्वामींना प्रश्न केला. ते कोण होते व तेथे का झोपले होते? त्यांची दृष्टी पडताच काल यवन जळून भस्म झाला. इतकी शक्ती त्यांनी कशी प्राप्त केली होती? बघा, आपण मागच्याच गोष्टीमध्ये बघितलं की कालेवन हा कृष्णाच्या मागे लागला आणि कृष्णाने मग मुद्दामून खूप पुढे 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 व धावत गेला आणि त्याच्या मागे तो कालेवन पण आला आणि मग कृष्ण एका डोंगराच्या गुहेमध्ये गेले आणि तिथे मुचकुंद ऋषी झोपलेले होते. आणि हा तिथे कृष्ण गेला आणि लपून राहिला आणि याला असं वाटलं की आता आपण हा गुहेमध्ये आपण याला ठार करू. म्हणून तिथं झोपलेला मुचकुंद ऋषी होते. याला वाटलं कृष्ण झोपलेला आहे, झोपायचं नाटक करतो, म्हणून त्यांनी त्याच्या अंगावरचं काढलं आणि मुचकुंद ऋषी हे होते. तर यांनी त्यांची झोप मोडल्यामुळे ते एकदम दचकून उठले आणि त्यांनी बघितलं तर पुढे कालेवन होता आणि कालेवनला ते अतिशय रागामध्ये खूप पॉवरफुल होते आणि म्हणून त्यांनी ते बघितलं आणि तो कालेवन तिथेच जळून भस्म झाला. हे आपण मागच्या गोष्टीत बघितलंच की अशा गुहेत शिरला तेव्हा कठोर शब्दाने निर्वसना करीत तो धावत चालला होता. निद्रा भंग झालेल्या व्यक्तीने तात्काळ आपले नेत्र उघडून सर्व दिशाकडे नजर फिरवली आणि त्याने जवळच उभे असलेल्या कालेवनाला पाहिले. अवेळी निद्राभंग झाल्याने ती व्यक्ती अत्यंत क्रोधित झाली होती. क्रोधित नजरेने त्याने कालेवनाकडे पाहताच त्याच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या आणि क्षणात कालेवन जळून भस्म झाला. तर हा कोण होता? मुचकुंद ऋषी. तर हा प्रिय राजा इक्ष्वाकू राजाच्या महान वंशात त्या पुरुषाचा जन्म झाला होता. कोणाचा? मुचकुंद ऋषींचा. प्रभू रामचंद्र याच थोर कुळात जन्मले होते. महाराज मानदाताचे ते सुपुत्र होते. कोण? मुचकुंद ऋषी. तर हे देवाचे सेनापती कार्तिकेय मुचकुंदाच्या युद्ध कौशल्यावर संतुष्ट होते. एकदा कार्तिकेयाने त्यांना युद्धातून निवृत्त होऊन विश्रांती घ्यावे सांगितले आणि म्हणून विश्रांती घेण्यासाठी म्हणजे त्या गुहेमध्ये जाऊन झोपले होते. आणि त्यांना खूप थकले होते ते, म्हणून त्यांना खूप निद्रा घ्यायची होती. पण कालयवनाच्या उठवल्यामुळे ते चिडले आणि त्यांनी कालयवनालाच भस्म करून टाकले. मुचकुंद असे सांगून संसार चक्रातून मुक्त होण्याचे वरदान सोडून आवडीनुसार त्याला कोणताही वर मागण्यास सांगितले. भगवंताशिवाय कोणीही संसार सागरातून मुक्त करण्यास समर्थ नाही. म्हणून श्रीकृष्ण मुकुंद मुक्तिदाता हे एक नाव पडले. मुचकुंद ऋषीच्या. राजा मुचकुंद अनेक वर्ष झोपलेले नव्हते. सतत युद्धात गुंतल्यामुळे फार थकले होते. तेव्हा त्यांनी वर मागण्यास सांगितलं. तेव्हा त्यांनी काय सांगितलं की मला खूप झोपू द्या. आणि कार्तिकेयाच्या वरामुळे मुचकुंदांची कालयवनावर दृष्टी पडताच तो भस्मसात झाला होता. खरे पाहता मुचकुंदांना त्यांच्या तपश्चर्येतून सोडविण्यासाठीच भगवंतांनी गुहेत प्रवेश केला होता. परंतु ते ताबडतोब त्यांच्यासमोर आले नाही. प्रथम कालयवन त्यांच्यासमोर यावा अशी त्यांची इच्छा होती आणि मग नंतर भगवंताने त्याचे स्वरूप पाहताच राजा मुचकुंदांना त्यांच्याविषयी कुतूहल निर्माण झाले. मोठ्या विनयाने त्यांनी भगवंतांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. प्रिय भगवन, आपण या पर्वताच्या गुहेत कसे आलात ते मी विचारले तर चालेल का? आपण कोण आहात? आणि मग कृष्णाने त्याला सांगितलं की हे राजा, तू खूप थोर आहे. आणि मग या मुचकुंद ऋषीने या कृष्णाची खूप सुंदर स्तुती केलेली आहे आणि मुचकुंदाची स्तुती केलेली आहे. त्याने वर मागण्याची परवानगी दिली. तेव्हा त्याला फार आनंद झाला. त्याला गर्गमुनींच्या भविष्यवाणीचे स्मरण झाले. वैवस्वत मनूच्या 28व्या चतुर्युगात भगवान श्रीकृष्ण या भूलोकात अवतरित होतील अशी भविष्यवाणी गर्गमुनींनी पूर्वीच करून ठेवली होती. त्या भविष्यवाणीचे स्मरण होताच त्यांच्या लक्षात आले की भगवान श्रीकृष्णच श्रीनारायणाच्या रूपात त्यांच्यासमोर प्रकट झाले आहेत आणि भक्तांच्या चरणकमळावर लोळण घेतली व स्तुती सुरू करू लागले. मग त्यांनी खूप सुंदर स्तुती केलेली आहे की प्रभू, भौतिक प्रकृतीच्या सर्वसामान्य नियमाला मीही अपवाद नाही. आपला वेळवंत घालवणाऱ्यापैकीच मी एक आहे. माझी स्थिती तर विशेष कठीण आहे. राजघराण्यातून असल्याने सामान्य माणसापेक्षा मी अधिक गर्विष्ठ होतो. सामान्य मनुष्य तर केवळ स्वतःला देहाचा आणि आपल्या परिवाराचा स्वामी असल्याचा अभिमान करतो. परंतु माझ्या अशा भ्रमित विचारांना तर सीमाच नव्हती. मी तर अखिल जगाचा स्वामी
होण्याचा विचार करीत होतो. अशी त्यांनी भरपूर स्तुती केली. हे भगवान, मी माझे बहुमूल्य जीवन व्यर्थ घालवले. जीवनविषयीची मिथ्या धारणा दृढ झाल्यामुळे हाडामासाची खूळ असलेले हे भौतिक शरीर मी आता सोडतो आहे. आणि मग त्यांनी कृष्णाची अशी खूप प्रकारे, छान प्रकारे खूप स्तुती केलेली आहे. मृत्यूनंतर आम्ही पूर्णपणे काळाच्या स्वाधीन होतो असे नाही, तर जिवंतपणेही वेगळ्या रूपाने त्यांच्याच नियंत्रणाखाली असतो. तर अशी राजा मुचकुंदाने हे कथन ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, प्रिय राजा, तुझ्या कथनाने मी फार संतुष्ट झालो आहे. तू समस्त पृथ्वीचा एकछत्री सम्राट होतास, तरीही तुझे मन आता सर्व प्रकारच्या भौतिक बंधनातून मुक्त झाले आहे. हे आश्चर्य. आता तुला प्रेममय सेवा करण्याची योग्यता प्राप्त झाली आहे. तुला कोणतेही वरदान मागण्याचे स्वातंत्र्य दिले असतानाही तू त्याचा फायदा घेऊन कोणतीही भौतिक कामना करीत नाहीस, हे पाहून मला हर्ष होत आहे. आणि मग त्यानंतर मुचकुंदाला आश्वासन दिले की वैष्णव हे ब्राह्मणासर्वोत्तम असतात. पुढील जन्मात तू श्रेष्ठ वैष्णव म्हणून जन्म ग्रहण करशील व त्या जन्मात केवळ माझ्या दिव्य प्रेममय भक्तीत रममाण होणे हेच तुझे एकमात्र प्रयोजन असेल. वैष्णव हा प्रथम श्रेणीचा ब्राह्मण असतो. ज्याने यथार्थ ब्राह्मणाची पात्रता प्राप्त केली नाही तो वैष्णव स्तरावर येणे शक्य नाही. जेव्हा कोणी वैष्णव स्तरावर येतो तो पूर्णपणे जीवाच्या कल्याण कार्यात स्वतःला वाहून देतो. श्रीकृष्ण भावनेने ज्ञान सर्वांना देणे यातच अखिल जीवन मात्राचे परमकल्याण निहित आहे. श्री भगवंताचा ज्याच्यावर खरा अनुग्रह झाला आहे ते पूर्ण रूपाने श्रीकृष्ण भक्त होऊ शकतात व वैष्णव तत्वज्ञानाचा प्रचार करतात. अशा या मुचकुंद ऋषीला श्रीकृष्ण भगवंतांनी आशीर्वाद दिला. जय श्रीकृष्णा.